नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय प्रवेश परीक्षेचा आपला अभ्यास चालू आहे. त्यातला उतारा 14वा. याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. आता हा उतारा 14 आहे, तो मी चांगल्या प्रकारे वाचून घेईल. ओके, म्हणजे आपल्याला प्रश्नांची उत्तरं लगेच भेटतील. परतताना सिकंदराची भेट एका साधूशी झाली. परतताना म्हणजे काय? कुठून तरी वापस येताना सिकंदराची भेट एका साधूशी झाली. साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. तो साधू काय करत होता? एका खरखरीत म्हणजे गवत कसं असतं, खरबड मऊ नसते जागा, त्या चटईवर बसून ऊन खात होता. सिकंदर त्याच्याबरोबर त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याला वाटले की साधू आता मला प्रणाम करेल. मग सिकंदर त्याच्यासमोर उभा राहिला, त्या साधूच्या समोर, आणि त्याला वाटलं की साधू आता मला प्रणाम करेल. पण त्याने असे काहीच केले नाही. त्याऐवजी त्याने म्हटले, कृपा करून एका बाजूला उभे राहा. त्याला काय वाटलं, सिकंदराला आता तो साधू मला पाहिल आणि प्रणाम करेल. पण असं काहीच झालं नाही. त्याच्याऐवजी तो साधू काय म्हणाला, कृपा करून एका बाजूला उभे राहा, ऊन माझ्यापर्यंत येऊ द्या. म्हणजे त्याला ऊन लागत नव्हतं त्याच्यासमोर उभा राहिल्यामुळे, आणि तो त्याच्यामुळे साधू त्या सिकंदराला असं म्हणाला. सिकंदरने रागाने विचारले, माहीत आहे का मी कोण आहे? मग त्या सिकंदराला काय झाला तर राग आला, आणि त्याच्यामुळे त्याने विचारले, माहीत आहे का मी कोण आहे? साधूने काहीच उत्तर दिले नाही. मग परत तो काय म्हणाला, सिकंदर म्हणाला, मी एक सम्राट आहे, महान सिकंदर. त्याने म्हटले म्हणजे सिकंदराने म्हटले. सम्राट तू नाही, तू नाहीस, साधूने म्हटले. साधू काय म्हणाला, सम्राट आणि तू नाही, तू नाहीस. होय मी आहे, सिकंदर म्हणाला. मी अर्धे जग जिंकले आहे. यावर साधूने शांतपणे म्हटले, सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात. साधू म्हणला की तू सम्राट, तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात सम्राट लोक. जा बाबा जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर. मग तो साधू म्हणाला, जा आणि लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर, रागावून नाही. सिकंदरने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला. आणि मग सिकंदरने त्याला साधूला प्रणाम केला आणि तो तिथून मुकाट्याने म्हणजे चुपचाप निघून गेला. अशा प्रकारे मी हा 14वा उतारा वाचून घेतला. मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढं हळू वाचत आहे. तुम्ही परीक्षेमध्ये तसं नाही, लवकर वाचून काढायचं आहे आणि तुम्हाला प्रश्नाचे उत्तर त्या उतार्यामध्ये सापडायचे आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न वाचू आपण. साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला का सांगितले? तर उतारा चांगला वाचला म्हणून आपल्याला लगेच लक्षात येतं. बघा, याच्यातलं पहिलं उत्तर आहे ए, तो भक्त नव्हता. बी, तो ऊन अडवत होता. सी, तो अस्वस्थपणे हिंडत होता. आणि डी आहे, त्याने परवानगी घेतलेली नव्हती. तर साधूने सिकंदरला एका बाजूला उभे राहायला का सांगितले होते? कारण बी, तो ऊन अडवत होता म्हणून. ठीक आहे, याचं उत्तर असेल बी. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कशाचा अर्थ विजय प्राप्त कर असा आहे? पुढीलपैकी कशाचा अर्थ असा होईल की विजय प्राप्त कर? ऑप्शन आहे ए, जिंक. बी, हरव. सी, बोल. आणि डी आहे, वाकव. विजय प्राप्त कर याचा अर्थ काय आहे? जिंकून ये. ठीक आहे, तर याचा उत्तर असणार मग प्रश्न दुसऱ्याचं ऑप्शन नंबर ए, जिंक. प्रश्न तिसरा, सम्राट बहुधा काय करीत नसतात? सम्राट काय करत नसतात असं तो साधू म्हणला होता? ए, साधूजवळ जाणे. बी, राज्यकारभार. सी, अस्वस्थपणे हिंडणे. आणि डी आहे, साधूंना प्रणाम
याचं उत्तर काय येईल? सम्राट बहुधा काय करत नसतात या उतार्यामध्ये आलेलं आहे, अस्वस्थपणे हिंडणे हे करत नसतात. ठीक आहे, याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक 3 ऑप्शन नंबर सी. प्रश्न 4 सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही? याच्यातला सम्राटसाठी आपण समानार्थी म्हणू शकतो किंवा सम्राटला आपण अजून काय म्हणतो, तर ह्याच्यातला कोणता शब्द बरोबर नाही आहे? ए शासनकर्ता, बी राजा, सी कर्मचारी आणि डी आहे विजेता. तर याच्यातलं सम्राटासाठी कोणता शब्द बरोबर नाही आहे? तर सी आहे कर्मचारी. कर्मचारी आपण सम्राटला म्हणू शकत नाही. राजा म्हणू शकतो, विजेता म्हणू शकतो आणि शासनकर्तासुद्धा म्हणू शकतो. तर प्रश्न 5 आहे, सम्राट हे रिकामी जागा आहे. सम्राट हे काय आहे? नाम आहे, विशेषण आहे की क्रियापद आहे, हे ओळखायचं आहे आपल्याला. तर प्रश्न 5 ऑप्शन आहे ए सामान्य नाम, बी विशेष नाम, सी विशेषण आणि डी आहे क्रियापद. तर सम्राट हे सामान्य नाम आहे. बघा, सामान्य नाम आहे, त्यांचं नाव दिलेलं नाही आहे. ठीक आहे, किंवा त्या नामाबद्दल काही विशेष माहिती पण सांगितलेली नाही म्हणून विशेषण पण नाही येणार. तर याचं उत्तर येईल 5 ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपला उतारा 14वा सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.